श्री सद्गुरुनाथा कृपा करुणी मदनाथा निरसली भव दुःख व्यथा तत्काळ तुझिया प्रसादे अनंतवाणी अनंत ध्यास वृद्धा संदेह या जीवास पारक बोध करुनिया खास मुक्त केले बंधनी तुझी स्थितीचा विचार वदवी जीवा नित्यसार इतकी कृपा करी मजवर जीवोद्धारा कारणे बहुपकारांची तुराशी ज्ञानबोध नित्य पाजशी जवळीच ठेवी अनंतासी कर जोडून या विनवितो। पाच सज्जन पांडुरंग महाराजाचा अभंग आहे। औट हाताचा हा तुझा देह आहे जाणार तो आहे एके दिन तयासाठी काय करीशी तू चिंता पाये आत्महिता झड करी शेरभर अन्न प्रारब्ध आदिन कासयाशीन वाहतोची पांडुरंग म्हणे उघड्या ज्ञानदृष्टी तयासाठी काय कष्टी होतीची ग। पाच सज्जनो परमपूज्य श्री सद्गुरू अनंत महाराज आमची सद्गुरू माऊली यांच्या जाहीर कीर्तनाचा खातेरा या नगरीमध्ये आयोजन केलेले आहे। त्या प्रित्यर्थ मला प्रवचनपर 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे। तर मी आपल्या प्रवचनाला सुरुवात केलीच आहे। पांडुरंग महाराज औट हाताचा हा तुझा देह आहे। आपल्याला जे मिळालेला 3.5 हाताचं हे शरीर आहे हा देह आहे हे काय म्हणते 3 खानी से बाहर आया उष्मज अंडज आणि पिंडज अशा 3 खानीतून मनुष्य खान ही उत्तम खान आहे। अशा नरदेहात याचं पदार्पण झालं आणि हे नरदेह एक मोक्षभूमी आहे। या नरदेहात माणूस कल्याण करून बंधनातून मुक्त होऊ शकतो। त्यासाठीच हा नरदेह यह नरदेह मोक्ष आहे कर्मबंधनातून सुटण्याचं साधन आहे। तर म्हणून आपल्याला जो नरदेह भेटलेला आहे तो 2 रूपाने मिळालेला आहे। एक प्रवाह रूपानं आणि दुसरा पुरुषार्थानं। प्रवाह रूपानं म्हणजे ज्याप्रमाणे आपण बसमध्ये लाईन लागते आणि एक एक वर चढता चढता कुठं आपला नंबर लागतो त्याच प्रकारे तो एकदा फिरत फिरत मिळतो। आणि एक पुरुषार्थ गतीवर पुरुषार्थ या नरदेहात पुरुषार्थ करून या जन्माच्या मुक्त भूमिकेत जे कर्म करतो त्या कर्मातून तो सुटण्याचे जे कार्य ज्ञानाचं असते आणि त्या ज्ञानाच्या कार्याच्याच बळावर त्याचे कर्म विवेकपूर्ण होऊन वासनेचे कर्म सोडून तो मुक्त भूमिकेचे कर्म करतो आणि तो बंधनातून मुक्त होतो। तर या कर्म कोणचे तर एका कर्माने पाप होते आणि एक कर्म है पुण्य होते। तर एक कर्म है बोवना उपजे बहुत अंकुर एक कर्म है भुंजना उदय न अंकुर सूज। एक कर्म असा है का आपल्याला जेव्हा कामना तयार होते तेव्हा आपण विवाह बंधनात पडून त्या कामनेच्या पूर्तीसाठी आपण विवाह करतो। मुलं बाळ होते त्या मुलाबाळाचे मुलं होते सगळे सोयरे होते आणि अनेक चाली रीती रूढी परंपरा भोगत हा जीव अनेक कर्म कचाट्यात पडून तो बंधनात पात्र होतो। आणि एक कर्म आहे भुंजना जर एखाद्या ताव्यावर एखादं बीज भाजलं आणि त्या बीज भाजून जर आपण पेरतो म्हटलं तर त्या भाजलेल्या बी मधून काही अंकुर निर्माण होणार नाही आणि ते पुन्हा
ते प्राप्त होणार नाही। त्याच प्रकारचे हा नरदेह आहे, यह नरदेह मोक्ष की भूमी आहे। या नरदेहात 3 कर्म आहे, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म। आता क्रियमान कर्म सकाळीच उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, महिन्याच्या 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आणि जन्मापासून तर मरणापर्यंत जे कर्म करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात। हे कर्म कसे असतात? तत्काळ त्याचा भोग असतो। आता आपण तहान लागल्याबरोबर पाणी पिलं, कर्म संपलं। भूक लागली, जेवण केलं, कर्म संपलं। हे क्रियमान कर्म आहे। आता संचित कर्म पाहू। संचित कर्म या नरदेहात अनेक जन्माचे शुभ अशुभ संस्कार या जीवात्म्याजवळ संचयित असतात। त्या संचयाचा उदय जेव्हा माणूस काही कालांतराने होते त्याला संचित कर्म म्हणतात। समजा आज परीक्षा दिली, त्या परीक्षेचा निकाल 3 महिन्यानं लागतो, म्हणजे काही कालांतरानं लागतो। समजा आपण आपल्या आयुष्यात आई वडिलाला जर दुःख दिलं आणि तेच काही कालांतराने ते संचित कर्माचे जमा, त्यांचे मुलं त्याला वृद्धाश्रमात पाठवतात। जे आपण कर्म केलं पण त्याचे काही कालांतराने भोग मिळतात, त्याला संचित कर्म म्हणतात। संचित या नरदेहात जमा झालेले। पहा, एकदा शंकर पार्वती असे फिरायला जात होते। जाता जाता त्याला एक कोडी मासोळ्या पकडत होता। त्या मासोळ्या पकडत जाचा आणि धुटी टाकत जाचा आपटू। तेव्हा पार्वती शंकरजीला विचारते, बाबा म्हणे हा जे कोडी आहे हा मासोळ्या पकडत जाते, पुन्हा आदळत जाते, मारत जाते आणि असा करून हा हे करते, याची गती कशी होणार? तेव्हा पार्वती तुला याचे काही कसं होणार म्हणते, केले कर्म फळ आले, सांगती विज्ञान, तुका बोले याची मनी ठेवी जाण, सुखाची पाय वाट दुखातून जाई, सावधान होई वेड्या सावधान आहे। त्याच नंतर काही दिवसांनी पुन्हा शंकर पार्वती त्याच मार्गाने जात होते। तेव्हा त्याला एक उंट मेलेला, म्हणजे जिवंत अवस्थेतच होता पण तो तडफडत होता। त्याला त्याच्या याच्यात असंख्य अशा जखमा होऊन त्याच्यात अड्या पडल्या होत्या। तेव्हा पार्वती म्हणते, या उंटाची अशी का दशा बा? तेव्हा शंकरजी पार्वतीला म्हणते की बाबा, तू एकदा हाच प्रश्न मला विचारला होता का? हा जो कोडी आहे हा उंट आहे आणि त्या जे मासोड्या आहे त्या मासोड्या या अड्या आहेत, त्यांचा थोडा थोडा करून त्याला घाव वेदना देऊ देऊ त्याला त्रस्त करून मारत आहे म्हणते। हे आहे खरं संचित कर्म। तेव्हा त्याला चांगलं वाटत होत आहे, पण कर्म करावयाची स्वतंत्रता, जीवा हाती महान सत्ता, आपल्या कर्माचा विधाता आपणच आहे। मग पाप कर्म करा की पुण्य कर्म करा, हा संचित झाला। आणि प्रारब्ध, अनेक जन्माच्या जोरावर आपल्याला शुभाशुभ कर्म करून हे शरीर प्राप्त झालं। हे शरीर प्राप्त झाल्यावर आपल्याला प्राप्त झालं त्या प्रारब्धाच्या जोरावर, ज्याच्यात काळा गोळा रंगाळुला गरीब अमीर जसा त्याच्या प्रारब्धानुसार त्याचा संचय असतो, त्या संचयामुळे ज्याला नरदेह भेटते, या नरदेहाच्या भरोशावर हा कार्य करतो। कार्य असं करतो का, समजा हे कार्य
त्याला मरेपर्यंत भोगावं लागते। समजा एखाद्याला पक्षघात झाला किंवा त्याला आपण म्हणतो लखवा असं काहीतरी झालेला तो आजार राहते। त्या आजारातून त्याला एवढे वेदना होते, एवढे कष्ट होते, त्या कष्टातून त्याला अशी विवंचना वाटते का देवा बापा मला सोडव, या हे कष्ट नकोशे होते। परंतु त्याचं अन्न पाणी सुटलं तरी त्याचा जीव जात नाही। जीव का जात नाही का त्याचे जे प्रारब्धिक मलिन गतीचे जे भोग राहते असे त्याला 1 वर्ष 15 महिने असे करता करता त्याला अन्न पाणी सोडते तरी पण पाण्याच्या भरोशा राहते, काऊन त्याला ते भोगाचे राहते। असे करता 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 एखादा ज्या वेळेस त्याचे कर्म संपते तेव्हा त्याला एक क्षणही लागत नाही, तेव्हा त्याच्यातून सुटका होते। म्हणून ओट हाताचा हा तुझा देह आहे, जाणार तो आहे एके दिनी। हा 3.5 हाताचा देह आहे, ही कर्मभूमिका आहे। याच्यात पुण्याचे कर्म करायचे की पापाचे कर्म करायचे हे आपल्या हातात आहे। म्हणून कर्म करायची स्वतंत्रता जीवाहाती महान सत्ता आहे। तर ही महान सत्ता आपल्या विवेकाने आपल्या मनुष्य देहात आहे, इतर देहाची आहे ठाई हा विचारची नाही। हे सिद्धची केले अनुभवी साधू संतांनी आहे। जर आपण पक्षाला राहो की गाढव घ्या, घोडा घ्या, बैल घ्या, इतर 3 खाणीतल्या जीवाला कल्याण करण्याचं साधन नसते। त्यांना पोट भरायचं आणि आपल्या निवासस्थानापर्यंत जायचं एवढा सद्बुद्धी विवेक असते। परंतु मनुष्य अशी आहे का हा जन्म मरण्याचे चक्र हा बंद करू शकतो। तर औट हाताचा हा तुझा देह आहे, जाणारा आहे ते एके दिनी। हा मनुष्य जन्म घेतल्यावर मरणार आहे। जेव्हा यक्षाने धर्मराजाला 5 प्रश्न विचारले, बाबा म्हणे पृथ्वीपेक्षा भारी कोण? आई। आईचे उपकार कधी विसरता कामा नये। आईचे उपकार असंख्य आहे आणि सर्वात व्यापक हृदय कोणाचं? ते वडिलाचं असते। वडिलाचे उपकार असतात, संख्येनं गवतात, संख्येनं का असते? चिंता। एकदा माणसाला चिंता लागली का मुलाबाळाची चिंता, समाजाची चिंता, आपल्या मी मरणार नाही याची चिंता। चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से लक्ष्मी घटे कह गए दास कबीर। माणसाला चिंता करता करता अख्खं आयुष्य जाते, पण चिंताचं चिंतन केलं तर चिंतेतून मुक्त होण्याचा मार्ग या चिंतनातून मिळते। पण माणूस चिंताच करतो आहे, शेती पिकली नाही, मुलाचं लगीन व्हायचं आहे, शेती कशी करायची चिंता आहे। प्रत्येक माणसाला काही नाही कोणत्या तरी प्रकारची चिंता आहे। आणि सगळ्यात वेगवान वस्तू कोणची? तर माणसाचं मन एवढं वेगवान आहे का एका क्षणात पाहिलेली दिल्लीतली वस्तू जर स्मरणात आणली, एका सेकंदात त्याचं स्मरण होते, वस्तू दिसते, एवढा वेग मनात आहे। आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न धर्मराजाला यक्षाने विचारला का बा या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणचं? तर तेव्हा धर्मराजांनी सांगितलं का जगातलं सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे माणूस एक दिवशी मरणार आहे। पण आपल्याला वाटते की मी मरतच नाही, पुन्हा पुन्हा असं जगावंसं वाटते, पुन्हा पुन्हा जगावंसं वाटते। परंतु आपण वाढदिवस करतो तो आपला वाढदिवस आहे की घट दिवस आहे? तर आपला घट दिवस आहे। समजा एखाद्या बाईला आपला मुलगा दिला आणि त्याला विचारलं का हा मुलगा काय होणार आहे? तर बाई हा इंजिनियर बनेल, डॉक्टर बनेल, वकील बनेल, हे
बनेल हे सांगता येईल, परंतु हा एक दिवशी मरणार आहे हे एवढं कटू सत्य असलं तरी त्याला ते कडू वाटते का बाई मी तुला यासाठीच मुलगा दिला नाही की तू मरावं असं, पण हे सत्य आहे, हे त्रिवार सत्य लपवता येत नाही. म्हणून औट हाताचा हा तुझा देह आहे, जाणार तो आहे एके दिली, एक दिवशी जाणार आहे. एक मरता दौलत शौरत को, दूजा मरता है उत्माद लिए, जड़ काट रहे मानवता की कैसे साधारण मनुष्य जिए. इसीलिए मेरे मानव भाई इन दोनों से मत डरना, डरना अपने कर्मों से, जो जन्मा उसको है मरना. का एक दिवस मराचा आहे, पण असं मरा. कबीरा जब हम पैदा हुए जग रोया, जग रोया हम हंसे, ऐसी करनी कर चलो कि हम हंसे जग रोहे. का अशी करनी करा का जग तुमच्या साठी रडलं पाहिजे. ते तुकडोजी महाराज घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, त्यांच्यासाठी आज आपण पुण्यतिथी करतो. आता विद्यमान असलेले सद्गुरू अनंत महाराजाचे जे त्याची जीवनचर्या, त्याचे कर्म, त्यांची जर पाहतो म्हटलं तर साक्षात आपल्याला आपल्या तुकडोजी महाराजाचे अवतार आहे. परंतु आपल्याला आपल्या जवळच असलेला जे विचार आपल्याला पटत नाही, हे एक शोकांतीच आहे. म्हणून चिखली जन्मिले कमळ घानन स्पर्शे तयास, ऐसे जीवन जगावे माणूस म्हणती त्याला. तेही संसारात आहे, आपणही संसारात आहोत. तेही प्रपंच नाही आहे का आहे. प्रपंचातले जे भाजीपाला हे ते सर्व आपण त्याही खात आहे, आपणही खात आहोत, पण जगा वेगळं त्याचं जीवन आहे. तसंच जीवन जगल्यानंतर ते कर्म बंधनात पडण्याचे कर्म करत नाही, ते कर्म बंधातून सोडवण्याचे कार्य करतो. त्यासाठीच आपण त्यांना एवढं पूज्य का मानतो. त्याची दिनचर्या काय आहे, ते दिनचर्याकडे आपण कोणतेही काम करत असताना सद्गुरू अनंत महाराज ठेवा, सद्गुरू गाडगे महाराज ठेवा, कोणचे संत घ्या, त्या संतांच्या विचाराने आपलं जीवन बदलते. केव्हा की त्यासारखं आपण त्यासारखे होण्यासाठी निर्धार करा, संकल्प करा. संकल्प हो हमारा, इंसान हम बनेंगे, इंसान बन गए तो भगवान भी बन जाएंगे. भगवान नराचा नारायण माणूसच होतो आणि नराचा राक्षसही माणूसच होतो. मग आपल्याला पापाचं कर्म करायचं आहे की पुण्याचं कर्म करता आहे. आया है जाएगा राजा रंक फकीर, किया कर्म फल पावेगा दुख सुख शरीर. याच दुःखाला, या शरीराला, याच देहाला दुःख आणि सुख भोगावं लागते. म्हणून असे कर्म करा का त्या कर्मबंधनातून सुटण्याचे कर्म करा. म्हणून दुसऱ्या चरणात म्हटलेलं आहे, तयासाठी काय करीशी तू चिंता. तर गौतम बुद्ध एकदा शुद्धोधन राजाचा मुलगा, म्हणजे बुद्ध अटळ आहे, त्याला एकदा एका राजाने गौतम बुद्धाचा जन्म झाला तेव्हा राजांना असं लक्षात आलं की हा एक दिवशी विद्वान होणार आहे. तेव्हा राजांनी चांगल्या विचारवान माणसाचे म्हणजे विचार ज्ञानी लोकांची संभाषण करून त्याला तो एक संन्यासी होणार आहे, त्यासाठी संन्यासी न व्हावा, हा राज्यकारभार चालावा, यासाठी त्यांनी विचार विनिमय केला. तेव्हा त्यांनी शुद्धोधन राजाचा मरण पावले. तेव्हा राज्यकारभार चालवण्यासाठी जेव्हा नगरीच्या बाहेर गेले तेव्हा प्रधानजीच्या माध्यमातून जेव्हा गौतम बुद्ध जात असताना त्याला एक माणूस मेलेला उंट दिसला. बाबा हा उंट का पडलेला आहे. तर तेव्हा प्रधानजींनी सांगितले का बाबा हा मेलेला आहे. मेलेला, हा मरण हा शब्द
गौतम बुद्धाने प्रथमच ऐकला होता। नंतर त्याला एक समोर गेल्यावर एक वाकलेला माणूस 70-80 वर्षाचा माणूस दिसला। तेव्हा गौतम बुद्धाने विचारले, बाबा म्हणे हा वाकलेला काय? तेव्हा सिद्धार्थाला प्रधानजीने सांगितले की हा माणूस एक वेळा काही कालांतराने असा वाकला जातो, माथारा झाल्यावर तो वाकला जातो आणि काही क्षणात समोर गेल्यानंतर त्याला एक प्रेत यात्रा दिसली। त्या प्रेत यात्रेत नेत असताना तेव्हा प्रधानजीला विचारते की बाबा हे प्रेत हे कशाचं आहे? तर तेव्हा त्याला मरण माणूस हा मेलेला माणूस आहे, त्याला स्मशानभूमीमध्ये जाळायला नेतात। तेव्हा त्याला वाटलं याच्यात प्रकाश पडला का प्रधानजी माझंही असंच होणार आहे का? मी मरणार आहे का? नाही, प्रत्येक जणाला मरावं लागणार आहे। मग त्या क्षणी त्यांनी त्यांच्या विवेक बुद्धीत प्रकाश पडला आणि राजपाट त्यागून गौतम बुद्ध साधना करून अनेक जगात बुद्धाच्या प्रतिमाला पूजले जाते। कारण की त्यांनी पूर्ण राजपाट राजाचा मुलगा असून त्यांनी आपलं एका त्या मरण माणसाचं असंच होईल एवढा उपदेश ऐकून त्यांनी तेवढा राजपाट सोडला। असे गोपीचंद घ्या अनेक आपल्या इतिहासात आहे। म्हणून औटा हाताचा आहे तुझा देह आहे, जाणार तो आहे एके दिनी, तयासाठी काय करीशी चिंता। माणूस चिंता कशाची करतो? का माझं कसं होणार आहे? चिंताचं चिंतन केलं तरच आपलं काही हित होते। आत्महित ते लोक करतात का ते विवेक बळावर कर्माच्या बंधनातून सुटतात। आणि शेरभर अन्न प्रारब्ध आदीनं कासयाशीनं वाहतोची गा। पाच सज्जन प्रत्येक माणसाला उद्यम करावा लागता। असा पृथ्वी तलावर असा एकही माणूस नाही की तो आपल्या उदरनिर्वाहाचं साधन करत नाही। बैल घ्या, प्रत्येकाला काही नाही काही करावंच लागते। पण बैल जेव्हा तुम्ही चारा टाकता, तो चारा टाकल्यानंतर पोटभर खाल्ल्यानंतर तो तिथंच त्या चाऱ्यावर संडास करतो, लघवी करतो, त्याला उद्याची फिकीर नाही नसतात। इतर प्रत्येक प्राणी घ्या, त्यांना काही अशा साठवून ठेवण्यासाठी असं काही नसते, ते त्याला काहीच फिकीर नसते। पण माणूस असा एकमेव प्राणी आहे का त्याला एक पिढीचं नाही तरी पण अनेक पिढ्याचे त्याला गोळा करण्याची सवय लागलेली आहे। माणूस जो काम करतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत राब 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 वयाच्या मरेपर्यंत करतो, पण तो त्याचं पोट भरत नाही। का बरं नाही? पोट का भरत नाही? माणूस जो काम करतो तो पेटी भरासाठी करतो आणि पेटी आजपर्यंत कुणाचीच भरली नाही। असं कुणाला वाटते की बस आपण थांबावं, आपण काहीतरी करावं, आपल्या जीवाचं हित करासाठी आपला एक क्षण मात्र वेळ देऊ शकतो का? सारखं पाठीशी काम 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 करता करता आपलं जीवन चाललं जाते, पण हातात काहीच येत नाही। एकदा एका वयोवृद्धाला एका माणसाने प्रश्न केला, बाबा म्हणे तुमचं वय किती? त्यांनी सांगितलं 4 वर्ष। त्यांचं वय होतं 75 वर्ष। त्यांनी सांगितलं 4 वर्ष। बाबा कसं का म्हणे? तर त्या वाटला माझी गंमत करत आहे। बाबा म्हणे तुला नवल वाटेल माझं 4 वर्ष कसं? तर तुला मी सांगू शकतो म्हणे, का माझे 70 वर्ष पूर्ण कामात गेले। पोट भराया कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्यास ज्ञान म्हणती परी समाधान नव्हे। माझं 70 वर्षावरी पूर्ण काम काम करू करू माझं शरीर म्हणे थकलं, परंतु परमात्मा मग मला असं वाटलं का काहीतरी करावं।
मी कोण कुठून कशास्त आले हे इंद्रिय सज्ज धरून कशास्त आलो कर्तव्य मज काय करायच्या वयाचे आहे मेल्यावरी बा कुठे जावयाचे। हा विचार मी कशासाठी माझा जन्म झाला माझा उद्धार करावा का संताच्या संगतीत बसावं का असं करता करता 1 वर्ष चाललं गेलं म्हणे। पण जेव्हा मला समजलं का या सर्व जयासाठी नरदेह झालासे निर्माण त्याची बा कारण सोडियले ज्यासाठी माझा नरदेह जन्माला आहे हे काम मी आजपर्यंत काहीच केलं नाही। त्या क्षणी ज्या क्षणी गौतम बुद्धाला प्रकाश पडला तेव्हा त्यांनी तेथून सुरुवात केली। ना मुलाबाळाची फिकीर ना रूढी परंपरेची फिकीर बस आपला 4 घास खायचं आणि पूर्ण अख्खं आयुष्य। आता आपण इथं कीर्तनाला आलो बसलो पण अशी त्यांच्यात केव्हा होते की घरी काय आहे का बा बैलाला पाणी पाजले की काय हे सत्कर्मात नाही येते हे परमार्थात येत नाही। तिथून इथं आलो तर मग तिथं बैल जाऊ द्या शेती जाऊ द्या सगळं जाऊ द्या फक्त परमार्थ संतांचे विचार आत्महिताचे विचार हे 4 वर्ष मी जीवन जगलो म्हणे। म्हणून माझं वर्ष तुम्ही सांगा म्हणे। तेव्हा त्यांनी कबूल केलं खरंच तुम्ही 4 वर्षाचे आहे। म्हणून मला सज्जनो मला हेच म्हणायचं आहे ज्यासाठी आपण शेरभर अन्न प्रारब्ध आदीनं तयाचा शिन वाहतोची गा एवढं अख्खं राब करून आपल्याला काम मिळते। ज्या जीवाचं आपण एवढं रान करतो पण हातात काहीच येत नाही आणि शेरभर अन्न प्रारब्ध आदीनं तयाचा शिन वाहतोची गा पांडुरंग म्हणे उघडा ज्ञानदृष्टी आणि कास या कष्टी होतोची गा। ज्ञान असं आहे का माणसाला माणसापासून देवत्वाकडे नेते। देवत्वाची ज्योत दीप्तिमान परी आवरण पडले मलिन माणसाला ज्ञान का होत नाही। माणसावर मलिन आवरण असल्यामुळे माणसाला ज्ञान होत नाही। कामाक्रोधाचे विषयाचे अनेक बंधन लागून असल्यामुळे आसक्ती आणि स्नेहसूत्र यापासून दुःख विचित्र पदोपदी भोगीती नर अस्वतंत्र होऊन या। आसक्ती एवढा आहे की माणसाला देवाकडे नेण्यासाठी बंधनमय आहे। म्हणून माणसाचा माणूस होण्यासाठी माया मोहाचा पसारा दूर करायला पाहिजे आणि कर्माचा सुधार करायला पाहिजे आणि ज्ञान ग्रहण करायला पाहिजे। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा। आपण शाळेत शिकत होतो तेव्हा आम्हाला एक पर्ची मिळायची का मिळायची ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा। ज्ञान विद्या सभी प्राप्त कर मत पांडित क्या अभिमान धर अभिमान विद्या का बुरा इस पर सदा ही ज्ञान धर। ज्ञान असं आहे का ज्ञान जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानाची गरज आहे। आपण शाळेत शिकतो पोट भरण्याचं साधन आहे परंतु जीवन जगण्यासाठी शेती करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे। त्यासाठीच आपल्याला विवेक तयार होईल। जेव्हा ज्ञान बलानं विवेक तयार झाल्यानंतर आपल्याला शुभ अशुभ कर्म काय आहे ते करण्यासाठी आपल्याला विवेक बल तयार होईल। म्हणून त्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे आणि ज्ञानाची एक वेळा ज्ञान आत्मसात झाल्यानंतर माणूस अनेक कष्टापासून अनेक दुःखापासून अनेक प्रपंचाच्या बंधनातून रूढी परंपरेतून माणूस अलग होतो आणि त्याला जे कष्ट आहे वेळ पैसा श्रम हे सगळं करुणी नियम गुणास द्यावे महत्व परम। प्रत्येकाचा कितीतरी वेळ श्रमशक्ती बुद्धीचे बळ उपयोगी लावता सकळ जीवन सुखी होईल। माणसाचा वेळ पैसा श्रम जेव्हा त्याचं नियमन केलं आणि ते जर आपण विवेक करून त्याचं
वेळ महत्व जाणलं तेव्हा माणूस अनेक दुःखातून कष्टातून दूर होतो. परंतु एवढं जीवा सामर्थ्य